गुड इव्हनिंग स्टुडंट. काल आपण कालच्या लेक्चरमध्ये याच्या अगोदरच्या स्लाइड बघितल्या. आता म्हणजे पहिल्या युनिटमधलं हे आपलं 6वं लेक्चर असेल. तर आता पहिली स्लाइड त्याच्यामधली. आता याच्यामध्ये बघा, द प्रोग्राम और मेथड टू फुलफिल द बेसिक ह्युमन अस्पायरेशन. आता आपण जे बघितलं की बेसिक ह्युमन अस्पायरेशन ह्या दोन आहेत. मी पहिल्याही लेक्चरमध्ये सांगितलं, जिथं जिथं बेसिक ह्युमन अस्पायरेशन हा वर्ड येईल तिथं तिथं दोन बेसिक ह्युमन अस्पायरेशन असतील. त्या म्हणजे पहिलं असते कंटिन्युअस हॅपीनेस आणि दुसरं असते प्रॉस्पेरिटी. आता हे दोन्ही गोष्टी आपण बघितल्या की हॅपीनेस म्हणजे काय. हॅपीनेस कधी येईल तर जेव्हा हार्मोनी कशा सोबत विथ द सेल्फ और इंडिव्हिज्युअल लेवल, विथ द फॅमिली, विथ द सोसायटी आणि विथ द नेचर, जर हार्मोनी असेल तरच कंटिन्युअस हॅपीनेस मिळेल. नंतर प्रॉस्पेरिटी म्हणजे काय सांगितलं आपण, इट इज द फिलिंग हॅव्हिंग इनफ फिजिकल रिसोर्सेस, म्हणजे त्याच्या फिजिकल रिसोर्सेसमध्ये नीड आणि ग्रीड याच्यामधील आपल्याला डिफरन्स कळला पाहिजे, तर त्याला आपण प्रॉस्पेरिटी म्हटलो. आता बघा, जर एक्झाममध्ये असं जर क्वेश्चन आला की द प्रोग्राम टू फुलफिल द बेसिक ह्युमन अस्पायरेशन, तर आता याच्यामध्ये ही एवढी मोठी डायग्राम पाहून असं घाबरायचं किंवा काही कारण नाही. बघा, आता ही आपण डायग्राम खूप वेळा बघितली की पहिली प्रायोरिटी कशाला असते की राईट अंडरस्टँडिंग, दुसरी प्रायोरिटी कशाला दिली आपण, रिलेशनशिप, आणि तिसरी प्रायोरिटी कशाला आहे, फिजिकल फॅसिलिटी. म्हणजे इथपर्यंत आपण हे सगळं पहिल्या युनिटमध्ये हे प्रायोरिटी वगैरे आपण बघतच आहोत. आता बघा, जर आपल्याला ह्या कंटिन्युअस हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी जर आवश्यक असतील तर त्याच्यासाठी इथं बघा खाली कंडिशन दिली, वी कॅन पुट इट प्रिसाइजली, द प्रोग्राम टू फुलफिल द बेसिक ह्युमन अस्पायरेशन इज. आता बघा, टू अंडरस्टँड द हार्मोनी पहिली कंडिशन, आणि दुसरी टू लिव्ह इन द हार्मोनी. आता बघा, आता अंडरस्टँडिंग हार्मोनी कोणकोणत्या लेवलले असेल ती, हार्मोनी इन ह्युमन बिईंग किंवा त्याला इंडिव्हिज्युअल लेवल पहिलं इथं बघा, दुसरं हार्मोनी इन फॅमिली, तिसरं हार्मोनी इन सोसायटी, चौथा हार्मोनी इन नेचर. या 4 लेवलला आपल्याला हार्मोनी अंडरस्टँड करायची. नंतर लिव्हिंग इन हार्मोनी, आता लिव्हिंग हार्मोनी सेम आहे इथं 4 लेवल, म्हणजे ह्युमन बिईंग म्हणजेच काय इंडिव्हिज्युअल लेवलला, दुसरं फॅमिली लेवलला, तिसरं सोसायटल लेवलला आणि चौथा नेचर लेवलला. म्हणजे आता जर हे आपल्याला जे बेसिक ह्युमन अस्पायरेशन आहेत म्हणजे कंटिन्युअस हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी ह्या फुलफिल करण्यासाठी आपल्याला हार्मोनी कोणकोणत्या, म्हणजे एक तर पहिली गोष्ट असेल की ती हार्मोनी टू अंडरस्टँड द हार्मोनी, ही पहिली थिंग. म्हणजे आता कोणत्या लेवलला ती अंडरस्टँड करून घ्यावं लागेल, इंडिव्हिज्युअल ह्युमन बिईंग, फॅमिली लेवल किंवा इन द सोसायटी आणि इन द नेचर, या 4 लेवलला ती आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायची. नंतर टू लिव्ह इन हार्मोनी कोणत्या 4 लेवलला, हे सुद्धा 4च लेवलला, इन द इंडिव्हिज्युअल ह्युमन बिईंग, इन द फॅमिली, इन द सोसायटी अँड इन द नेचर. म्हणजे पहिले अंडरस्टँड करून घ्यायचं आहे या 4 लेवलला, आणि त्याच्या 4 लेवलनुसार आपल्याला राहायचं आहे किंवा लाईव्ह म्हणजे राहणं आहे. म्हणजे पहिले अंडरस्टँड करून घ्यायचं कोणत्या 4 लेवल, इंडिव्हिज्युअल ह्युमन बिईंग किंवा इंडिव्हिज्युअल लेवल, दुसरं असते फॅमिली लेवल, तिसरं असते सोसायटी लेवल आणि चौथं असेल नेचर लेवल. आता नेक्स्ट स्लाइड बघू आपण त्याच्यामधली. बघा, आता त्या मागच्या स्लाइडमध्ये या स्लाइडमध्ये आपण हे जे काय दिलं आता त्याचं एक थोडं म्हणजे शॉर्टकटमध्ये आपण एक्सप्लेनेशन बघू. आता बघा, पहिलं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की राईट अंडरस्टँडिंग किंवा त्याला सम्यक समज म्हणू आपण, ॲट द सेल्फ लेवल, ॲट द लेवल ऑफ सेल्फ. म्हणजे काय, सेल्फ लेवलला काय काय अंडरस्टँडिंग असं एक्सपेक्टेड आहे, डेव्हलप द क्लॅरिटी अबाउट पर्पज ऑफ लाईफ, व्हॅल्यूज, रिलेशनशिप अँड द रेस्ट ऑफ नेचर. नंतर गेन थ्रू द सेल्फ एक्सप्लोरेशन, नॉट थ्रू द ब्लाइंड बिलीफ ऑर एक्सटर्नल इम्पोजिशन. म्हणजे काय, आपल्याला सेल्फ एक्सप्लोरेशन थ्रू आपल्याला हे सेल्फ लेवलला अंडरस्टँड करायचं आहे की नॉट थ्रू द ब्लाइंड बिलीफ, म्हणजे कोण काहीतरी सांगितलं म्हणून आपल्याला ते अंडरस्टँड करून घ्यायचं नाही. म्हणजे आपल्याला हे सेल्फ एक्सप्लोर म्हणजे स्वतः आपण बघायचं त्याला, नाहीतर कोणीतरी सांगितलं किंवा अफवा किंवा एक्सटर्नल इम्पोजिशन किंवा एक्सटर्नल प्रेशर या बेसवर आपल्याला ते समजून घ्यायचं नाही. दुसरं आहे राईट रिलेशनशिप, आता विथ द अदर ह्युमन बिईंग. त्याच्यामध्ये बघा काय काय एक्सपेक्टेड आहे,
लिव्हिंग इन म्युच्युअल फुलफिलमेंट विथ अदर ह्युमन बिंग. नंतर म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये बेस ऑन द व्हॅल्यूज लाईक ट्रस्ट, रिस्पेक्ट, अफेक्शन, केअर, गायडन्स या गोष्टी येतील त्याच्यामध्ये. नंतर आपण बघितलं की हे कशाला तिसरं जे बघितलं आपण ते कशासाठी आहे, फिजिकल फॅसिलिटी, जे आपण थर्ड प्रायोरिटी लिहिलेलं आहे विथ द नेचर. आता बघा, इन्शुरिंग प्रॉस्पेरिटी बाय मेकिंग द अप्रोप्रिएट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. आता त्याच्या खाली आपण लिहिलं की प्रोडक्शन अँड युटिलायझेशन शुड बी इन द हार्मोनी विथ द नीड नॉट ग्रीड. जे मी महात्मा गांधीजींचं एक सेंटेन्स सांगितलं होतं की आपल्या भारतामध्ये प्रचंड प्रमाणात रिसोर्सेस आहेत, फक्त त्याची नीड आणि ग्रीड मधला फरक आपल्याला समजला पाहिजे. गांधीजींचं काय सेंटेन्स होतं, वी हॅव, गांधीजींचं एक सेंटेन्स बघितलं ना आपण मागच्या लेक्चरमध्ये की नेचर फुलफिल एव्हरी मॅच नीड बट नॉट एव्हरी मॅच ग्रीड. म्हणजे नीड ही सगळ्यांची, निसर्ग सगळ्या माणसाची नीड भागवतो पण तो ग्रीड भागवत नाही. आता बघा एक तिसरं सेंटेन्स दिला, ओव्हर प्रोडक्शन ऑर ओव्हर कन्झम्पशन लीड्स टू द वेस्टेज, एक्सप्लॉयटेशन, एन्व्हायरमेंटल डॅमेज अँड इम्बॅलन्स इन सोसायटी. त्याच्या खाली बॅलन्स प्रोडक्शन अँड युटिलायझेशन इन्शुअर सस्टेनेबिलिटी, जस्टिस अँड हार्मोनी इन फॅमिली, सोसायटी अँड नेचर लेवल. म्हणजे हे कसं असलं पाहिजे की याचं जे काही प्रोडक्शन आहे ते बॅलन्स लेवलले आहे आणि युटिलायझेशन सुद्धा बॅलन्स लेवलले आहे, तर त्याच वेळेस म्हणजे त्यानेच काय होईल, सस्टेनेबिलिटी मेंटेन होईल किंवा जस्टिस अँड हार्मोनी इन फॅमिली, सोसायटी अँड नेचर. नाहीतर ओव्हर प्रोडक्शन जर केलं तर काय होईल, रिसोर्सेसचे बघा इथं ओव्हर प्रोडक्शन किंवा ओव्हर कन्झम्पशन जर केलं आपण तर काय होईल, तर जे काही रिसोर्सेस आहेत त्याचं डिप्लेशन होईल, एक्सप्लॉयटेशन होईल आणि एन्व्हायरमेंटल डॅमेज, जे आपण जे क्लायमेट चेंज किंवा सध्या जे काय आपण क्लायमेट चेंज बद्दल जे काही प्रॉब्लेम फेस करत आहे हे कशामुळे झाला, की ओव्हर प्रोडक्शन किंवा ओव्हर कन्झम्पशन ऑफ रिसोर्सेस. त्याच्यामुळे जे क्लायमेट चेंजचे जे काही निगेटिव्ह इम्पॅक्ट आपण अनुभवत आहे तो त्याचाच परिणाम आहे. आता बघा नेक्स्ट स्लाइड. आता आपण बघितलं की याच्यामध्ये आपल्याला काय फुलफिलमेंट ऑफ ह्युमन अस्पायरेशन, ते कोणत्या फुलफिलमेंट असतील, तर कंटिन्युअस हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी या दोन बेसिक ह्युमन अस्पायरेशन आहे, हे आपण पहिल्या लेक्चर पासून बघतच आहोत. आता बघा म्हणजे या स्लाइड मध्ये बघा तुम्ही, इथं मी कॉर्नरला लिहिलं की अंडरस्टँडिंग हार्मोनी म्हणजे कोणत्या लेवलले आहे, हार्मोनी इन ह्युमन बिंग किंवा इंडिव्हिज्युअल लेवलले म्हणू आपण त्याला, हार्मोनी इन फॅमिली, हार्मोनी इन सोसायटी अँड हार्मोनी इन नेचर लेवल. आता नुसतं अंडरस्टँड करून भागणार आहे का, हे थेरॉटिकल पार्ट. आता लिव्हिंग इन हार्मोनी, लिव्हिंग इन हार्मोनीमध्ये काय, सेम या चार जे लेवलवरच्या आपण काही स्पेसिफाय केल्या त्या चार लेवल. आता इंडिव्हिज्युअल लिव्हिंग इन हार्मोनी म्हणजे ही प्रॅक्टिकल कन्सेप्ट, हे थेरॉटिकल कन्सेप्ट. मग तिथं कोणकोणते आल्या, जसं हार्मोनी इन ह्युमन बिंग म्हणजे त्याला आपण इंडिव्हिज्युअल लेवल म्हटलं, फॅमिली लेवल, सोसायटी लेवल आणि नेचर लेवलले. आता त्याच्यामधलं बघा, टू अंडरस्टँड म्हणजे मी जे काही थेरॉटिकल कन्सेप्ट सांगितला तर तो कोणता होता, अंडरस्टँड म्हणजे हा थेरॉटिकल. फर्स्ट वी नीड टू गेन द राईट अंडरस्टँडिंग अबाउट हाऊ हार्मोनी एक्झिस्ट नॅचरली. म्हणजे आता हे अंडरस्टँडिंग कोणत्या लेवलले, इंडिव्हिज्युअल लेवलले, फॅमिली लेवलला, सोसायटी लेवलला आणि नेचर लेवलला. तसंच आता टू लिव्ह इन हार्मोनी म्हणजे काय, प्रॅक्टिकल कन्सेप्ट. देन वी शुड प्रॅक्टिस अँड लाईव्ह अकॉर्डिंगली. मग आता लाईव्ह अकॉर्डिंगली किंवा प्रॅक्टिस कोणत्या लेवलला, सेम आहे चार लेवलला. फोर लेवल ऑफ हार्मोनी जे आपण बघितल्या, धिस अंडरस्टँडिंग अँड लिव्हिंग इन हार्मोनी इज निडेड ॲट फोर इंटरकनेक्टेड लेवल. म्हणजे ते फोर इंटरकनेक्टेड लेवल कोणते आहे, पहिली लेवल जे आहे हे बघा, एक पहिली लेवल इन द इंडिव्हिज्युअल ह्युमन बिईंग म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलला किंवा ह्युमन बिईंग लेवलला. आता त्याच्यामध्ये काय अंडरस्टँडिंग आणि प्रॅक्टिस करायचं आहे आपल्याला, इनर हार्मोनी विदिन वन सेल्फ. त्याच्यामध्ये काय, थॉट्स, फिलिंग, ॲक्शन शुड नॉट बी कॉन्फ्लिक्ट. म्हणजे याच्याबद्दल जे आपल्या थॉट्स आहेत म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलला, फिलिंग्स आहेत, ॲक्शन आहे, याच्यामध्ये आपल्याला क्लिअर कट क्लॅरिटी असली पाहिजे. दुसरी लेवल कोणती आहे, इन द फॅमिली म्हणजे हार्मोनी इन द रिलेशनशिप शुड, हार्मोनी इन रिलेशनशिप थ्रू ट्रस्ट,
रिस्पेक्ट, लव अँड केअर. म्हणजे जर याच्यामध्ये आपल्याला फॅमिली लेवलला हार्मोनी जर मेंटेन करायची असेल तर आपल्याला या चार गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्या कोणकोणत्या आहेत? एक ट्रस्ट आहे, रिस्पेक्ट आहे, लव आहे आणि केअर आहे. आता हार्मोनी इन सोसायटल लेवल. आता बघा, वर्किंग कोऑपरेटिव्हली म्हणजे जर याच्यामध्ये हार्मोनी ठेवायची असेल आपल्याला सोसायटी लेवल तर कसं असलं पाहिजे की कोऑपरेशन. आता जे आपण सध्या ऑब्झर्व करतो ही कसं कसं परिस्थिती किंवा कशी सिच्युएशन दिसते आपल्याला. सध्या कॉम्पिटिशन दिसते. कॉम्पिटिशन असेल तर ही हार्मोनी मेंटेन करणं डिफिकल्ट जाते. त्यासाठी वर्किंग कोऑपरेटिव्हली बट नॉट कॉम्पिटिटिव्हली, म्हणजे कॉम्पिटिशन जर असेल तर मग ही हार्मोनी मेंटेन करणं डिफिकल्ट जाईल आपल्याला. अँड जस्टिफाय अवॉइडिंग एक्सप्लॉयटेशन, प्रोमोटिंग म्युच्युअल प्रॉस्पेरिटी. आता त्याच्यानंतर चौथी लेवल काय आहे? म्हणजे हे जे आपण हार्मोनीच्या चार लेवल, पहिली कोणती? इंडिव्हिज्युअल किंवा ह्युमन बिईंग लेवलला, दुसरी ही फॅमिली लेवलला, तिसरी सोसायटी लेवलला आणि चौथी कशा कोणत्या लेवल आहे? नेचर लेवलला. आता लिव्हिंग सस्टेनेबिलिटी अँड हार्मोनियसली. आता मी सस्टेनेबली म्हणजे काय सांगितलं? सस्टेनेबल असणे म्हणजे काय की एखादी गोष्ट आज वापरून ती पुढच्या एन नंबर ऑफ इयरसाठी, पुढच्या पिढीसाठी राखीव ठेवणे, तर त्याला आपण सस्टेनेबल म्हणतो. म्हणजे एखादी गोष्ट सस्टेनेबल असणं म्हणजे काय? आज तर त्याची म्हणजे आज आपल्याला त्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि ती गोष्ट पुढील किंवा पुढच्या पिढीसाठी सुद्धा आपल्याला राखून ठेवायची आहे, तर त्याला आपण सस्टेनेबिलिटी म्हणतो. अँड लिव्हिंग सस्टेनेबली अँड हार्मोनियसली विथ नेचर, रिस्पेक्टिंग इट्स बॅलन्स. म्हणजे या जे काही आपल्या चार लेवल आहेत ह्या नुसत्या अंडरस्टँड करून चालणार नाही, तर त्याला टू लाईव्ह इन हार्मनी हा जो थेरॉटिकली आपण आपण समजून घेतलं. पण आता त्याच्याबरोबर नुसतं थेरॉटिकली चालणार आहे तर त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय? टू लाईव्ह इन हार्मनी. म्हणजे त्यावेळेस ते काय आपल्याला जे कंटिन्युअस हॅपीनेस आणि कंटिन्युअस प्रॉस्पेरिटी हा जो काही आपल्याला फुलफिलमेंट होईल, तर या चार लेवलले नुसतं अंडरस्टँड करून चालणार नाही. तर त्याचे आपल्याला हे इथं इथं बघा, प्रॅक्टिस अँड लाईव्ह अकॉर्डिंगली. नुसते चार लेवल अंडरस्टँड करून भागणार आहे का? तर नाही. तर त्या प्रॅक्टिस अँड लाईव्ह अकॉर्डिंगली तरच आपल्याला फुलफिलमेंट ऑफ कंटिन्युअस हॅपीनेस अँड कंटिन्युअस प्रॉस्पेरिटी या गोष्टी आपल्या फुलफिल होतील. अदरवाईज त्याच्यामध्ये कुठंतरी आपल्याला इनबॅलन्स पाहायला मिळेल. आता नेक्स्ट स्लाइड बघू आपण. आता एक आपलं बघा, आता बऱ्यापैकी आपण या 6 लेक्चरमध्ये पूर्ण जे काही पहिल्या युनिटचे जे काही SPPच्या सिलेबसमध्ये जे काही कंटेंट दिले ते आपण सगळे या 6 लेक्चरमध्ये जवळपास कव्हर केलेले आहे. आता एक शेवटचं म्हणून, म्हणजे हे सिलेबसचा पार्ट नाही पण एक फार छान एक्झाम्पल इथं थोडंसं मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. आता बघा इथं कॉफी अँड कप स्टोरी. म्हणजे आपण जे काय पहिलं युनिट शिकलं, तर त्याच्यामधून आपल्याला जे काय सार किंवा सारांश या एक्झाम्पलद्वारे आपल्याला कळेल. म्हणजे हे एक्झाम्पल सगळ्यांनी सिरियसली लिसन करायचं आहे. बघा आता काय सांगितलं याच्यामध्ये. At the school union, a group of successful alumni, now doctors, lawyers, business owners, decided to visit their old teacher. म्हणजे जे काही ॲल्युमिनी किंवा पासआउट स्टुडंट आहे, कोणकोणते डॉक्टर असतील, लॉयर्स असतील, बिझनेस ओनर्स असतील, त्यांनी असं ठरवलं की आपण आपल्या जुन्या टीचरला एक व्हिजिट द्यायची. दे चॅटेड अबाउट देअर करिअर अँड फॅमिलीज, बट soon the convergence shifted to लाईफ प्रेशर, स्ट्रेस अँड चेसिंग आफ्टर मोर. म्हणजे त्या टीचरला भेट झाल्यानंतर त्यांच्या थोड्या एक गप्पा गोष्टी करिअर आणि फॅमिलीबद्दल झाल्या. आणि त्याच्यानंतर आता हे सगळं करिअरबद्दल किती बोलणार किंवा फॅमिलीबद्दल किती बोलणार, तर पुढे काय झालं? बट सून द कन्व्हर्सेशन शिफ्टेड टू लाईफ प्रेशर, स्ट्रेस अँड चेसिंग आफ्टर मोर. म्हणजे चेसिंग आफ्टर मोर म्हणजे काय? ग्रीड किंवा ज्याला लोभ म्हणतो आपण. म्हणजे सहज ते भेटायला गेले ओल्ड टीचरला. त्यांनी त्यांच्या कॅरियर किंवा फॅमिलीबद्दल थोडं डिस्कशन केलं आणि नंतर त्यांचं डिस्कशन कुठं शिफ्ट झालं की बाबा हे लाईफ प्रेशर आहे किंवा जीवनाचा ताणतणाव, स्ट्रेस
आणि चेसिंग आफ्टर मोर म्हणजे एक झालं की एक, म्हणजे त्याला आपण ग्रीड म्हणतो. आता टीचर सेड होल्ड ऑन अँड आय विल मेक सम कॉपी, म्हणजे त्या ओल्ड टीचरनी त्यांना म्हटलं की आता थांबा, मी एक तुमच्यासाठी कॉफी बनवतो. आता बघा, ही रिटर्न विथ द पॉट ऑफ कॉफी अँड ट्रे ऑफ कप्स, म्हणजे त्यांनी कॉफी बनवून त्या पॉटमध्ये घेऊन आला, तो त्या ट्रेमध्ये सगळे कप ठेवून तो घेऊन आला. म्हणजे त्याच्यातील कप्स जे काय होते, तर त्याच्यामधले जे काही कप होते त्या ट्रे मधले, तर काही कप बघा कसे होते, फाईन पोर्सेलिन. म्हणजे एक आपण त्याला पोर्सिलिन म्हणजे कोणता, एकदम असा डिझाईन वगैरे केलेला कप असते किंवा पोर्सिलिन पासून बनलेला. सम प्लेन सिरेमिक, काही कप त्याचे सिरेमिकचे होते. सम चिप ग्लास मग्स, इवन वन फ्रॉम डिनर, म्हणजे काही एकदम साधे होते जे डिनर मधले, किंवा असे आपले साधे जे आपण कॅन्टीनवर किंवा काचाचे किंवा असे साधे जे चहाच्या टपरीवर आपण जे चहा पितो ते होते. आता बघा, एव्हरी वन चूज द नायसेस्ट कप फर्स्ट. आता बघा, मी काय सांगितलं की त्या टीचरनी, ओल्ड टीचरनी त्या ट्रेमध्ये जी कॉफी बनवली, तर त्याच्यासाठी कोणकोणते वेगवेगळ्या कलरचे कप्स किंवा वेगवेगळ्या डिझाईनचे किंवा वेगवेगळे पोर्सेलिन किंवा सिरॅमिकचे, म्हणजे ते थोडे अट्रॅक्टिव्ह होते. आणि एक कप कसा होता की साधा, जो आपण चहाच्या टपरीवर किंवा कॅन्टीनमध्ये वापरतो असं कन्सिडर करा. आता बघा, टीचर्स लेसन इथं खाली येतो मी. नोटीस व्हॉट हॅपन, मोस्ट ऑफ यू वेंट फॉर द नायसेस्ट कप, किंवा आता जे काही मित्र आले होते, आता बघा त्याच्यामध्ये कोणकोणते ते डॉक्टर, लॉयर, जे बिझनेसमॅन होते, हे मित्रांनी काय केलं की जो साधा कप होता तो कोणीही उचलला नाही. मोस्ट ऑफ वेंट टू द नायसेस्ट कप, म्हणजे जे चांगले होते, म्हणजे जे डिझाईनचे होते किंवा पोर्सेलिनचे होते किंवा सिरॅमिकचे होते, तर त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांनी ते उचलले. आणि साधा कप जो कॉफीचा होता तो कुणीही उचलला नाही. द कप डज नॉट, आता बघा, वांट बट व्हॉट वी रिअली वॉन्टेड वॉज द कॉपी. आता आपला त्या जे काही विद्यार्थी होते, किंवा आपण कन्सिडर करू डॉक्टर, लॉयर्स, बिझनेस, किंवा त्याच्या जागी आपण कन्सिडर कन्सिडर करू. बट व्हॉट यू रिअली वॉन्टेड वॉज द कॉपी. आता बघा की या सगळ्यांना रिअली काय पाहिजे होतं, कॉपी, ना की त्या कपची डिझाईन मॅटर करत होती, ना की ते पोर्सेलिनचा आहे का सिरॅमिकचा आहे किंवा इतर कोणत्या डिझाईनचा आहे. रिअल अल्टिमेट किंवा त्यांचा कोर पर्पज काय होता की त्या कॉफीची टेस्ट घेणे. आता बघा, द कप डज नॉट मेक अ कॉफी टेस्ट बेटर. आता बघा, जी काही कॉफी त्याने बनवली, त्याने, त्या ओल्ड टीचरने जी काही कॉफी बनवली, त्याने समजा वेगळे कप, म्हणजे कोणते कप, सिरॅमिकचे, पोर्सिलिनचे, एक साधा, असे वेगळे कप आणले. आता त्या कपमुळे बघा इतर सेंटेन्स, द कप डज नॉट मेक द कॉफी टेस्ट बेटर. ते कप, कोणत्याही कपामध्ये जर ती कॉफी ओतली असती तर त्याच्या टेस्टमध्ये काही फरक पडला असता का, नाही. म्हणजे एखाद्या यांनी, डॉक्टरनी, लॉयरने किंवा बिझनेसमॅनने साधा कप जरी उचलला असता तरी त्याच्या टेस्टमध्ये, कॉफीच्या टेस्टमध्ये काही बदल झाला असता का, तर नाही. किंवा एखाद्याने पोर्सिलिनचा तो कप उचलला, किंवा एखाद्याने सिरॅमिकचा, किंवा एखाद्याने इतर कोणत्या डिझाईनचा कप उचलला, तर त्या डिझाईनमुळे त्या कॉफीची काही टेस्ट बदलली असती का, तर आन्सर आहे नाही. बघा आता तिथं काय दिलं, लाईफ इज द कॉफी, जॉब, मनी, नंतर हाऊसेस अँड स्टेटस आर जस्ट कप. म्हणजे सांगायचं त्याला तात्पर्य असं होतं की लाईफ सुद्धा, हे लाईफ जी आहे ही कॉपी आहे. जॉब, मनी, हाऊस, स्टेटस, हे काय, कप की याच्यामुळे या लाईफ मध्ये फारसा फरक पडणार नाही. सांगायचं त्या टीचरचं तात्पर्य, जसं यांनी सांगितलं आपल्याला, की कपमुळे त्या कॉफीची किंवा त्या कॉफीच्या टेस्टमध्ये कुठलाही फरक पडणार नव्हता. आता बघा, इफ वी फोकस ओनली ऑन कप्स वी मिस एन्जॉईंग कॉफी. म्हणजे जर आपण इथं सांगायचं तात्पर्य, किंवा म्हणजे जॉब, मनी, हाऊस, स्टेटस, हे कसे आहेत, कप सारखे आहेत. जर नुसतं आपण त्याच्यावरच फोकस जर केला तर वी मिस एन्जॉईंग द कॉफी. आता कॉफी म्हणजे इथं काय, लाईफ. आता बघा, आपण नुसतं जीवन जगत असताना तर या गोष्टीकडे जर फोकस दिला, म्हणजे मनी असेल किंवा पोस्ट असेल, जॉब असेल, स्टेटस असेल, याच्याकडेच नुसता फोकस दिला, तर आपण
जे वी मिस द एन्जॉईंग इथं कॉफी लिहिलं तर म्हणजे लाईफ आपण एन्जॉय करण्यास म्हणजे मिस करतो कुठंतरी. म्हणजे इथं खाली बघा, मी क्लिअर करतो ही आता. आता इथं बघू आपण. हम्म. म्हणजे त्या टीचरला काय सांगत द टीचर एक्सप्लेन लाईफ इज अ कॉफी, जॉब मनी हाऊस स्टेटस पोस्ट कार आर जस्ट कप, दे होल्ड लाईफ बट डज नॉट डिफाईन इट. जसं आपण ते कप बघितले की कप पोर्सेलिनचा उचला किंवा सिरॅमिकचा उचला किंवा इतर कोणत्या डिझाईनचा उचला किंवा साधा कप उचला, त्याच्यामुळे त्या कॉफीच्या टेस्टमध्ये कुठलाही फरक पडणार नव्हता. तसंच इथं बघा, जॉब मनी हाऊस स्टेटस पोस्ट कार आर जस्ट कप्स, म्हणजे या ते कप्स सारखे आहेत. दे होल्ड लाईफ बट डज नॉट डिफाईन इट, म्हणजे फक्त ते काय आहेत, कंटेनर आहे, पण ते लाईफला डिफाईन करणार नाही. जसं आपण बघितलं होतं की चहाची टेस्ट कोणत्याही कप हे डिफाईन करणार का नाही, तसंच जॉब्स मनी हाऊस स्टेटस पोस्ट कार जस्ट कप, म्हणजे ते कप सारखे आहेत, ते कुठेही आपल्याला म्हणजे जसं तिथं कॉफी कॉफी म्हणजे आपण इथं काय कन्सिडर केलं तर लाईफ, जसं ते कॉफीची कुठलीही क्वालिटी डिफाईन करणार नव्हते, तसंच हे सुद्धा आपण जगताना याचं भान ठेवलं पाहिजे, हे सुद्धा आपल्या लाईफची कुठलीही क्वालिटी डिफाईन करणार नाही. बाय फोकसिंग टू मच ऑन कप वी मिस एन्जॉईंग द कॉफी. म्हणजे इथं काय झालं की आता इथं बघा, आता इथं बाय फोकसिंग टू मच ऑन या गोष्टीवर जॉब्स मनी हाऊस स्टेटस पोस्ट, आता इथं काय वी मिस एन्जॉईंग द कॉफी, आता इथं काय शब्द टाकायचा आहे आपल्याला, लाईफ, म्हणजे नुसतं याच्यावर जर आपण फोकस केला तर ही लाईफ एन्जॉय करण्याचा आपण कुठंतरी मिस करणार. तर ह्या गोष्टींमधून हे आपल्याला सार आहे, म्हणजे हे आवश्यक आहे, पण याच्या मागे किती धावायचं याचं सुद्धा भान असणं आवश्यक आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो, हे पहिलं आपलं युनिट जवळपास आपण 6 लेक्चर घेतले, याच्यामध्ये आपण डिटेल डिस्कशन घेतलं. म्हणजे हे आपलं SPPUचं एसीचं जे आहे युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज अँड प्रोफेशनल इथिक्स, इथं आपलं पहिलं युनिट संपलेलं आहे. म्हणजे 6 लेक्चरमध्ये आपण त्याला कव्हर केलं. इच अँड एव्हरी पॉईंटवर आपण डिटेल डिस्कशन केलं. तर त्याच्यामुळे जे जर हा युनिट समजून घ्यायचा असेल तुम्हाला, तर ते पहिल्या लेक्चरपासून मी पहिल्याही लेक्चरमध्ये सांगितलं किंवा याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं, जेव्हा आपल्याला हे पहिलं युनिट समजून घ्यायचं आहे तेव्हा सुरुवात कुठून करायची, पहिल्या लेक्चरपासून सुरुवात करायची. म्हणजे लेक्चर 1 पहिल्यांदा बघायचं, त्याच्यानंतर दुसरं लेक्चर, आता लेक्चर 1 बघताना नुसतं पूर्ण बघायचं ते सुरुवातीपासून, तरच ते अंडरस्टँड होईल. म्हणजे 2-4 मिनिट बघितलं आणि लगेच दुसऱ्या लेक्चरला शिफ्ट झाले तर तुम्हाला तो जे काही बेसिक कन्सेप्ट असतात किंवा ज्या काही लिंकेज असतात त्या क्लिअर न झाल्यामुळे पुढचे जे काही टॉपिक असतील किंवा पुढचे जे काही बिट्स असतील ते समजणार नाही. म्हणजे तुम्ही जेव्हा या सब्जेक्टचा स्टडी म्हणजे साधारण एंड सेमच्या अगोदर जेव्हा चालू करसाल, त्यावेळेस माझी सगळ्या विद्यार्थ्यांना अशी रिक्वेस्ट आहे की त्यांनी हे लेक्चर सुरुवातीच्या लेक्चरपासून म्हणजे ते पण धरसोड न करता, म्हणजे पहिलं लेक्चर पूर्ण बघायचं, त्याच्यानंतर दुसरं लेक्चर पूर्ण बघायचं, तिसरं लेक्चर पूर्ण बघायचं, चौथं लेक्चर पूर्ण, पाचवं लेक्चर पूर्ण आणि 6वं लेक्चर पूर्ण, तर तेव्हा ते आपल्याला हा सब्जेक्ट समजायला मदत होईल. तर माझी एक रिक्वेस्ट आहे, जर लेक्चर आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच लाईक करायला सुद्धा विसरू नका. जर आवडलं नसेल तर डिसलाईक सुद्धा करू शकता. थँक्यू.